चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 तमाम क्रिकेट रसिकांचे आणि खेळाडूंचे या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचे देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना आई माऊली मालवण वर्सेस उमेश स्पोर्ट्स देववाडा. दोन्ही संघ हे मालवणचे मातब्बर संघ आणि दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी मुंबई स्थित खेळाडूंचा भरणा असलेला संघ. या स्पर्धेतील हा चौथा उपउपांत्य फेरीचा सामना. निश्चितच या सामन्यातील विजेते संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी स्टेजवरती यायचं आहे. उमेश स्पोर्ट्स देववाडा, आई माऊली मालवण, दोन्ही संघाचे संघनायक सन्माननीय दत्ताजी सामंत यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होईल. चौथा उपउपांत्य फेरीचा सामना. आई माऊली संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. देवकरण कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला दिसतोय तो तुषार मोर्ये. लगेचच आपला निर्णय आई माऊली संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारतो आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं जात आहे ते उमेश स्पोर्ट्स देववाडा मालवण संघाला. बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धेची ही सगळ्यात मोठी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत आणि उत्कृष्ट आयोजनाच्या दृष्टीने या ठिकाणी या स्पर्धेचं नाव लौकिक प्राप्त झालंय. मागच्या 2 वर्षातले या क्रिकेट स्पर्धेचं हे दुसरं पर्व. चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 राजकोट बॉईज मित्रमंडळ. त्याचप्रमाणे इथे जमलेल्या राजकोट बॉईज मंडळाच्या सर्व महिला सदस्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जात आहे. सलाम देवकरण सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकवर दिसतोय तो शुभम, नॉन स्ट्राईकला दिसतो तो देवकरण. सामना 3 षटकांचा राहणार आहे आणि आता मात्र ह्या स्पर्धेमध्ये या दिवसासाठी सुपर ओव्हरचा निर्णय ठेवण्यात आला आहे. मी सामना बरोबर सुटल्यास तर सुपर ओव्हर. जे प्रेक्षक बॅनरवर हात ठेवून उभे आहेत त्यांनी कृपया बॅनरपासून थोडंसं लांब उभं राहायचं आहे, जेणेकरून आपल्यामुळे या स्पर्धेमध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.
गोलंदाज यांची नावे या ठिकाणी स्कोर लेखक यांना समजली पाहिजेत, कारण एवढ्या मोठ्या रकमेची स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच ही प्रामुख्याने ही जी पारितोषिक आहेत त्यांच्यासाठी निश्चितच याचा विचार केला जातो. यासाठी ईशान संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येताना सामना करेल तो मात्र शुभम. षटकातील पहिला चेंडू आणि सामन्याला सुरुवात. सुरेख चेंडू, पहिल्या चेंडूवरती सन्मानजनक खेळ करतोय तो शुभम आणि संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय. एक चेंडू एक धाव. षटकातील दुसरा चेंडू निशान. सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी होत आहे दोन्ही संघांकडून आणि उत्कृष्ट खेळ खेळतोय दोन्ही संघ. दोन चेंडू, धावसंख्या होते ती 2 धावा. या अगोदरच्या सामन्यांमध्ये जे संघ पुढे गेले ते आदिनारायण परोळे, त्याचप्रमाणे सोहम तेजस स्पोर्ट्स आणि सायली स्पोर्ट्स कुडाळ आपल्या बरोबरच्या मातब्बर संघांवर मात करत ते उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतात. आणि आता मात्र या सामन्यातील विजेता संघ चौथा संघ असेल जो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. आता मात्र या ठिकाणी स्वैर चेंडू आणि घोषित स्वरूपाची एक धाव मिळते. एकूण 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 5 धावा. निशान थोडस गचास गोलंदाजी होते आणि 2 धावा खर्च करतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त होते, धावसंख्या होते ती 5 धावा. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा स्वैर घोषित केला जाय पंच सागर जोशी आणि या अवांतर धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते ती 6 धावांवरती. 3 चेंडूचाच खेळ समाप्त होतोय, धावसंख्या होते ती फक्त 6 धावा. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेसाठी समालोचन कक्षामध्ये वालालगावचा सुपुत्र, एक गोड आवाज, एक सुंदर व्यक्तिमत्व सुनील करवडकर, त्याचप्रमाणे देऊवड गावचे 2 सुपुत्र आहेत, त्या म्हणजे राहुल केळुसकर आणि गोपी मालवणकर. पंचांची कामगिरी सतत 4-5 दिवस या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा स्वैर चेंडू आणि घोषित स्वरूपाची एक धाव मिळते. वारंवार अतिरिक्त गोलंदाजी केली जाते आणि ह्या धावा, ज्या धावा या सामन्यामध्ये अतिशय कठीण परिस्थिती ज्या धावा बनतायत त्या पुढे जाऊन त्रासदायक ठरल्या नाही म्हणजे झालं. कारण या अगोदरच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आज अवांतर धावा महागात पडल्या होत्या आणि निशान त्याच पावलावर पाऊल ठेवून चालतोय. 3च बॉल झाले ना, 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 8. आता मात्र सुरेख चेंडू लागतोय, त्यावर हलके स्टिअर करतोय आणि घोषित स्वरूपाची एक धाव मिळवतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त होते, धावसंख्या होते ती 9. षटकातील 5वा चेंडू निशान. आता मात्र शुभम पुन्हा एकदा स्ट्राईकवर हलके स्टिअर करतोय, घोषित स्वरूपाची एक धाव मिळते, धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती धावसंख्या. षटकातील शेवटचा चेंडू निशान. सामना करेल तो शुभम. आता मात्र या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 10 धावा. थँक्यू डीजे. जे प्रेक्षक बॅनरवर हात ठेवून उभे आहेत त्यांना मी एक नम्र सूचना करतो, थोडं बॅनर पासून लांब उभं राहायचंय. आता मात्र संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना दिसतोय तो अनुराज आणि स्ट्राईकवर दिसतोय तो देवकरण.
पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पर्यंत पोहोचते. धावसंख्या होते ती 11 धावा. आता मात्र पहिल्या चेंडूचा खेळ. अनुराग पुन्हा एकदा आणि आता मात्र घोषित स्वरूपाची एक धाव म्हणजे एकूण 2 धावा मिळत आहेत. चेंडू काय होत नाहीये पण धावसंख्या पोहोचते 13 धावांवरती. थोडीशी गचाळ गोलंदाजी होताना दिसते ती उमेश स्पोर्ट्स देववाडा संघाची. आता मात्र दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येईल तो अनुराज. आता मात्र त्यावर हलके स्टिअर करतोय आणि घोषित एरियामध्ये एक धाव घेतोय. धावसंख्येत भर. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14 धावा. षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. त्यावर सुद्धा टॅप पद्धतीचा फटका मारतोय आणि घोषित स्वरूपाची एक धाव घेतली जाते. धावसंख्या होते ती 15 धावा. अनुराग थोडासा मात्र टप्पा बदलतोय आणि 2 चेंडू सुरेख टाकतोय. आता मात्र पुन्हा एकदा टप्पा फसतोय आणि अवांतर धाव देऊन बसतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवरती. 2 चेंडूचाच खेळ पूर्ण होतोय. षटकातील तिसरा चेंडू. अनुराग पुन्हा एकदा सुरेख फटका. त्यावर सुद्धा घोषित स्वरूपाची एक धाव. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 17 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अतिशय देखणी स्पर्धा. राजकोट बॉयज मित्रमंडळ आपलं सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन अशा स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल. आणि त्यावर आता झालेल्या चेंडूवरती सुरेख फटका मारतो टॅप पद्धतीचा. त्यावर एक धाव मिळतोय. धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते ती 18 धावा. ज्या स्पर्धेसाठी आपण अहोरात्र मेहनत घेतली आणि ती स्पर्धा एवढ्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडते त्याबद्दल सर्व खेळाडूंचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं आणि फलंदाज मात्र धावची स्वरूपात बाद झाला होता. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती धावसंख्या होते ती 18 धावा. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. अनुराज शेवटचा चेंडू. सामना करेल तो अजर बंगलेकर. मॅन फ्रॉम कुडा. एक उत्कृष्ट फलंदाज. सुरेख फलंदाजी. हलकं स्टिअर करतोय. सन्मान देतोय चेंडूला आणि एक धाव मिळवतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 19 धावा. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च होत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च होत आहेत. आता मात्र संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक परिषदेत घेऊन येतो गोलंदाज. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू. धावसंख्या होते ती 20 धावा. सुरेख फटका. त्यावर घोषित स्वरूपाची एक धाव. शुभम मात्र सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा हलकं या ठिकाणी एक धाव घेतली जाते. पुढील चेंडू. त्यावर हलके स्टिअर करतोय आणि घोषित स्वरूपाची एक धाव घेतोय. तीन चेंडूचा खेळ समाप्त होते. धावसंख्या होती ती 23 धावा. षटकातील चौथा चेंडू. आता मात्र शुभम हलके स्टिअर करतोय. एक धाव मिळवतोय. धावसंख्या होते ती 24 धावा. षटकातील चौथा चेंडू. सामना करेल तो पुन्हा एकदा शुभम. आता 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय तो मनीष. सामना करेल तो शुभम.
हलके स्टिअर करतोय, त्यावर सुद्धा घोषित स्वरूपाची एक धाव. वारंवार सुरेख फलंदाजी करताना आपल्या संघासाठी तो मनी शुभम. आता मात्र षटकातील शेवट, 9 चेंडू घोषित करतायत पंच. अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 26 धावांवरती. या षटकाचा शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येईल तो मनीष. सामना करेल तो शुभम. आता मात्र या ठिकाणी पॅडल स्वीप होत आहे. एक धाव मिळते, षटक संपतंय. एका 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 27 धावा. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. डीजे हॅलो 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 डीजे. राजकोट बॉईजच्या क्रिकेट मंडळाचे सर्व सदस्य यांनी मैदानाच्या डाव्या बाजूला सर्वांनी एकत्र यायचं आहे. राजकोट बॉईजच्या सर्व क्रिकेट खेळाडू, क्रिकेट सदस्य आणि या मंडळाचे सर्व जे असतील त्यांनी मैदानाच्या डाव्या बाजूला सर्वांनी एकत्र जमायचं आहे. सलामीची जोडी मैदानात. नॉन स्ट्राईकला दिसतो तो तुषार मोर्ये. दिवेश, निखिल, त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप गावकर यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. पहिल्याच चेंडूवरती संघाचं खातं खोललं जात आहे. एक धाव मिळते, संघाचं खातं खोलत आहे पहिल्या चेंडूवरती. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, त्यावर सुद्धा घोषित स्वरूपाची एक धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते मात्र 2 धावा. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. षटकातील 3रा चेंडू. सामना करेल तो पुन्हा एकदा निखिल. आता मात्र चेंडू या ठिकाणी पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेतोय. या ठिकाणी चेंडू अवांतर घोषित करतात. ललित चव्हाण, सन्माननीय ललित चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन व्यासपीठावरती
स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आता मात्र सुरेख फटका, त्यावर सुद्धा घोषित स्वरूपाची एक धाव मिळते. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 धावा. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 धावा. राजकोट बॉईज मित्रमंडळ आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरे आणि आजच्या या स्पर्धेचा हा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील हा शेवटचा उपांत्य फेरीचा सामना उमेश स्पोर्ट्स देऊवाडा मालवण वर्सेस आई माऊली मालवण. पार्थ षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो तुषार. निखिल सुरेख चेंडू. आता मात्र त्या ठिकाणी थोडासा स्वैर गोलंदाजी होते. घोषित स्वरूपाची एक धाव मिळते, अवांतर स्वरूपाची एक धाव मिळते. या दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते मात्र 7 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 7 धावा. षटकातील 5वा चेंडू पार्थ सामना करेल तो मात्र निखिल. ह्या सामन्यामध्ये अजर बंगलेकर आहे मात्र या ठिकाणी झेल पकडतोय, तर त्याला विल्सन परेकराकडून 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. पार्थ षटकातील फुल चेंडू. आता मात्र या ठिकाणी थोडासा स्टेअर करतो चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या होते ती 8 धावा. विजयाचं समीकरण होतं 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 चेंडू आणि 20 धावा. आता मात्र स्ट्राईकवर येतो तो तुषार मोर्ये, संघाचा संघनायक. सामना करेल तो गोलंदाज. स्वैर चेंडू. रिव्ह संपलेला आहे. तेच आपल्याकडे एक रिव्ह शिल्लक. या ठिकाणी अवांतर चेंडूसाठी रिव्ह घेतला जातोय तो आई माऊली संघाकडून. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. या ठिकाणी वारंवार सामन्यामध्ये रिव्ह घेतले जात आहेत. सामने रंगतदार स्थितीमध्ये या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी पार पडते. आणि या ठिकाणी रिव्ह सक्सेसफुल होतोय. चेंडू या ठिकाणी काउंट केला जातोय. अवांतर चेंडू नाहीये. पहिला चेंडू निर्धाव जातोय या षटकातील. गोलंदाज मी या अगोदर सांगितलं होतं अतिरिक्त खेळाडूने या ठिकाणी राहायचं आहे. प्रत्येक संघाच्या गोलंदाजाचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे. शुभम. सुरेख फटकास आणि सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. झेल टिपतोय पाठीमागे तो देवकरण.
त्याचप्रमाणे श्री साई स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय शैल पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। राजकोट बॉईज मंडळाच्या वतीनं सर्व तमाम क्रिकेट रसिकाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। त्याने मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय। अनसक्सेसफुल आणि या ठिकाणी चेंडू काउंट होतोय। खाली उतरलाय बॉल खाली या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय। अंतिम निर्णय आहे। चेंडू नो आहे आणि पाठीमागे बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कॅमेरा आहे त्याच्यावर जे प्रेक्षक बसले त्यांनी थोडंसं खाली उतरायचं आहे। सर्व खेळाडूंनी पंचांचा निर्णय हा ग्राह्य धरायचा आहे।
नो चेंडू अवांतर धाव. आता मात्र या ठिकाणी हलके स्टिअर होतं, एक धाव घेतली जाते. षटकातील पाचवा चेंडू सामना करेल तो मोईन. आता मात्र या ठिकाणी स्वैर चेंडू, पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 16 धावा. थोडंसं कमबॅक करावं लागेल. आता मात्र पुढे मारतोय फटका, सुरेख क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू खाली येतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, निश्चित आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतोय. आता मात्र पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येताना सामना करेल तो मोईन. पुन्हा एकदा स्वैर चेंडू, अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाची धाव संख्या पोहोचते ती 17 धावांवरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 28 धावा. आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. मी वारंवार या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती करतोय, बॅनरवरचे हात बाजूला काढायचे आहेत. शेवटचा चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका, त्यावर घोषित स्वरूपाची एक धाव मिळते. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18 धावा. आता मात्र समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. डीजे आता मात्र हलके स्टिअर केलं जात आहे आणि एक धाव घेतली जाते. थोडासा सन्मानजनक खेळलं जात आहे. पहिला चेंडू आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 धावांवरती. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 5 चेंडू आणि 9 धावा. पुढे मारतोय फटका. आता मात्र या ठिकाणी आत्मघातकी फटका म्हणावा लागेल आणि फलंदाज बाद होतोय आणि या एका बाद झालेल्या चेंडूमुळे एक चेंडू निर्धाव जातोय. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 9 धावा. चार चेंडू बाद होतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती 2 गडी बाद करतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर त्यांना दिसतं गोलंदाज. किरण तीन चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती 19 धावा. मनीष षटकातील चौथा चेंडू. सुरेख फटका. एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 20 धावा.
2 चेंडूवरती 2 चौकार, 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. आणि आता पुन्हा एकदा चेंडू चकवतोय, फलंदाज बाद करतोय, 3 गडी बाद करतोय आपल्या या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी. आता स्वैर चेंडू, 1 धाव मिळते, समीकरण बदलतंय, 1 षटकार, सामना बरोबरीत आणि सुपर ओव्हर. बऱ्याच शक्यता आहेत. 1 चेंडू, 7 धावा. मोईन स्ट्राईकवर, पुढे मारतोय फटका, थोडासा फटका वरून गेलाय. निश्चितच एक जोरकस प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी. आता मात्र आई माऊली संघ या सामन्यामध्ये विजय होतोय आणि चौथा संघ ठरतोय तो उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी. धन्यवाद. आणि आता मग स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 राजकोट बॉईज आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वात आपण उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी आपण सगळ्या राजकोट बॉईज मित्रमंडळाच्या सदस्यांना विनंती असेल आपण मैदानामध्ये यायचं.